आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। नमस्कार शेतकरी बांधवांनो, अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होता त्या नमो शेतकरी महासन्मान निधीच्या पुढील हप्त्याबद्दल आता हालचाल सुरू झाली आहे। बराच काळ 9व्या हप्त्याबद्दल काही स्पष्टता नव्हती, त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले होते। पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलताना दिसत आहे। राज्य सरकारच्या स्तरावर या संदर्भात बैठक पार पडली असून निधीला मंजुरी मिळाली असल्याची माहिती समोर येत आहे। याचा सरळ अर्थ असा की आता शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू होत आहे। आधी तांत्रिक कारणांमुळे हा हप्ता थांबला होता, त्यामुळे अनेकांना वाटत होतं की अजून किती वाट बघावी लागणार। पण आता प्रशासनाने पुढाकार घेत वितरणाची प्रक्रिया सुरू केलेली आहे। आता विशेष म्हणजे सुरुवातीला काही जिल्ह्यांपासून ही प्रक्रिया सुरू केली जात आहे। आजच्या घडीला 16 जिल्ह्यांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली। या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात निधी जमा होणार आहे, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित भागांमध्ये ही प्रक्रिया सुरू होणार आहे। म्हणजेच ही योजना टप्प्याटप्प्याने पूर्ण राज्यात राबवली जाईल। जर तुमचा जिल्हा या पहिल्या यादीत असेल तर तुमच्यासाठी ही खरोखरच दिलासादायक बातमी ठरू शकते, कारण थेट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया आता सरकारकडून सुरू झालेली आहे। यामध्ये अजून एक अत्यंत इम्पॉर्टंट महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्याच्या नेतृत्वाकडून या प्रक्रियेला गती देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत, त्यामुळे काम अधिक वेगाने पार पडत असल्याचं दिसत आहे। आता पुढील काही दिवसात अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा झाल्याचं पाहायला मिळू शकतं। म्हणूनच शेतकरी बांधवांनो, आता थोडं लक्ष ठेवा आणि तुमचं बँक खातं तुम्ही तपासत राहा, कारण तुमच्यासाठी ही प्रतीक्षा संपण्याची वेळ जवळ येत आहे। आता थोडं लक्ष द्या, कारण सगळ्यात महत्त्वाचा भाग इथे सुरू होतो। सरकारने ज्या जिल्ह्यांपासून वितरणाची सुरुवात केली आहे त्यामध्ये सुरुवातीला यवतमाळ आणि वर्धा या भागाचा समावेश करण्यात आला। या भागातील पात्र शेतकऱ्यांना रखडलेला 9वा हप्ता देण्याची प्रक्रिया आता प्रत्यक्षात सुरू होत आहे। यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून जवळपास 8,200 कोटी रुपयांचा अत्यंत मोठा निधी मंजूर केला। त्यामुळे आता पुढील काही तासातच या निवडक जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागतील, अशी परिस्थिती तयार झालेली आहे। इथे एक गोष्ट नक्की समजून घ्या, व्यवस्थितपणे समजून घेणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे। सर्वांना पैसे मिळणार नाहीत, तर जे शासनाच्या अटींमध्ये बसतात त्यांनाच लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे पात्रता तपासणं तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरतं। जे नियम पूर्ण करतात त्यांच्याच खात्यात हप्ता जमा होईल। या योजनेतून 2,000 रुपयांची रक्कम थेट खात्यात जमा केली जाते, त्यामुळे डीबीटीच्या पद्धतीने पैसे येत असल्याने कोणत्याही मध्यस्थाची गरज आता राहत नाही। जिल्ह्यानुसार वेळापत्रक ठरवून त्याप्रमाणेच निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यानंतर बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलं, त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळताना दिसत आहे आणि या जिल्ह्यांमध्ये निधी जमा होण्याची गती आता वाढलेली दिसून येत आहे। यासोबतच एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरेल। सरकारने आधी काही आवश्यक कामे पूर्ण करण्यास सांगितली होती। जर ती अजून बाकी असतील तर ती कामे तुम्ही लगेच पूर्ण करून घ्या, कारण त्यावरच तुमचा हप्ता तुम्हाला मिळेल का नाही ही गोष्ट अवलंबून राहू शकते। सध्या परिस्थिती अशी आहे, सकाळपासूनच बँकांचे व्यवहार वेगाने सुरू होत आहेत आणि प्रत्येक तासाला खात्यात पैसे जमा होत असल्याचं दिसत आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना 2,000 रुपयांची रक्कम थेट खात्यात मिळत आहे। गेल्या काही दिवसांमध्ये अनेक अफवा पसरल्या होत्या। काही ठिकाणी 3,000 रुपये मिळणार असं स्पष्टपणे सांगितलं जात होतं, पण प्रत्यक्षात तसं काही झालेलं नाही। सरकारने स्पष्ट केलं आहे की या योजनेचा हप्ता फक्त 2,000 रुपयांचाच राहणार आहे। त्यामुळे चुकीच्या माहितीवर तुम्ही बिलकुल विश्वास ठेवू नका आणि अपेक्षा देखील तशीच ठेवा। आता पात्रतेच्या अटींकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे। सरकारने ठरवलेल्या अटी पूर्ण असणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामध्ये आधार प्रमाणीकरण पूर्ण असणं आणि बँक KYC अपडेट असणं तुमच्यासाठी गरजेचं बनलंय। जर ही दोन्ही कामं पूर्ण असतील तर 100% पैसा तुमच्या खात्यामध्ये सरकेल। पैसा येण्यात कोणताही अडथळा येणार नाही। यासोबतच फार्मर ID हा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। अजूनही काही शेतकऱ्यांनी हा ID तयार केलेला नाही, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सगळी प्रक्रिया पूर्ण असल्याची खात्री करून घ्यावी।
काही बँकांना या प्रक्रियेमध्ये सरकारकडून प्राधान्य दिलं जात आहे. विशेष करून ज्या शेतकऱ्यांची खाती पंजाब नॅशनल बँक आणि ICICI बँकेमध्ये आहेत त्यांच्याकडे निधी पोहोचण्याची गती जास्त ठेवण्यात आलेली आहे. त्यांना पटकन पैसे मिळतील. पण एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या, फक्त बँक खातं असणं पुरेसं नाही. शासनाच्या अधिकृत यादीमध्ये नाव असणं देखील गरजेचं आहे. कारण यादीत नाव असेल तरच खात्यात पैसे जमा होतील. आता उत्पन्नाच्या अटीकडे पाहिलं तर आपल्याला स्पष्टपणे सरकारकडून सांगण्यात आलं आहे की 2.5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार आणि त्यापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना या योजनेचा कोणताही फायदा होणार नाही. पुढील टप्प्यात नाशिक आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये सुद्धा वितरण सुरू झालं आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांना आधीचा 8वा हप्ता मिळाला होता त्यांनाच 9व्या हप्त्याचा लाभ दिला जाईल. कृषी विभागाने सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचं नियोजन केलंय. त्यामुळे दिवसभरात वेगवेगळ्या वेळेला रक्कम खात्यात येत आहे. त्यानंतर सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा निधी जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांना सुद्धा आता दिलासा मिळत आहे आणि अनेक दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. शेवटी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधार आणि मोबाईल नंबर बँक खात्याशी योग्य प्रकारे जोडलेलं असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण लिंकिंग पूर्ण असेल तरच पैसे जमा होताच बँकेकडून थेट मेसेज येतो आणि लगेच माहिती मिळते. तर शेतकरी बांधवांनो, आता एक आनंदाची बातमी समोर येत आहे. कारण पैसे जमा झाल्यावर तुम्हाला थेट मोबाईलवर मेसेज मिळणार आहे. त्यामुळे वारंवार बँक खातं तपासण्याची गरज पडणार नाही आणि अपडेट लगेच समजणार. या योजनेसाठी सध्या काही निवडक सरकारी बँकांमधून वितरण सुरू आहे. त्यामुळे तुमचं खातं कोणत्या बँकेत आहे हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. सरकारी बँकांमधील खातेदारांना निधी मिळण्याची गती जास्त आहे. आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांकडे पाहिलं तर इथल्या पात्र शेतकऱ्यांना प्राधान्याने पैसे दिले जात आहे. कागदपत्रांची पडताळणी पूर्ण होताच पैसे थेट खात्यात जमा होत आहेत आणि बँक व्यवहारांवर प्रशासनाची बारकाईने नजर ठेवली जात आहे. इथे लाभ मिळण्यासाठी काही अटी लागू आहेत. ज्या कुटुंबांकडे 4 चाकी वाहन नाही किंवा कोणतीही सरकारी नोकरी नाही अशा शेतकऱ्यांनाच प्राधान्य दिलं जात आहे. त्यामुळे खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत वेळेवर पोहोचवली जात आहे. त्यानंतर जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांचा क्रम लागतो. या जिल्ह्यांची नावे यादीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण सध्या ज्या 16 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली त्यांनाच या टप्प्यात लाभ दिला जात आहे. जर तुमचा जिल्हा यादीत नसेल तर काळजी करू नका. पुढील टप्प्यांमध्ये तुमचा सुद्धा समावेश होऊ शकतो. पण त्यासाठी स्वतःची पात्रता तपासून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी अधिकृत पोर्टल किंवा महाडीबीटीवर जाऊन तुम्ही आधीच माहिती तपासून ठेवा. कारण सध्या प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने चालू आहे आणि सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने पडताळली जात आहे. यापूर्वी हप्ता थांबण्यामागे तांत्रिक डेटा अपडेट करण्याचं काम कारणीभूत होतं. पण आता ते पूर्ण झालं असून निधी वितरण पुन्हा वेगाने सुरू झालेलं आहे. आता आणखी एक अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजे काही भागांमध्ये पोस्ट ऑफिस मार्फत सुद्धा लाभ दिला जात आहे. विशेष करून अमरावती आणि अकोला या भागात ही सुविधा सुरू करण्यात आली. तसेच बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खाते असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा आता हप्ता मिळू लागलेला आहे. आता परिस्थिती पूर्णपणे बदलली कारण तांत्रिक अडथळे दूर झालेले आहेत. त्यामुळे निधी पाठवण्याची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे. आधार लिंक असलेल्या खात्यांमध्ये थेट पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आले. काही जिल्ह्यांमध्ये आधी अडचणी होत्या, जसं नाशिक आणि भंडारा इथे हप्ता अडकला होता. पण आता तिथे सुद्धा प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. आता बँकांबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट अशी आहे की सरकारी बँकांसोबत काही खाजगी बँकांमध्ये सुद्धा निधी जमा होणार आहे. जसे की कॅनरा बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया या दोन्ही बँकांमध्ये खाते असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा आता लाभ दिला जात आहे. मात्र खाजगी बँकांमध्ये पैसे पोहोचायला थोडा उशीर होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही संयम ठेवणं गरजेचं आहे. पण पैसे नक्की मिळणार. सरकारने आता स्पष्ट निर्णय घेतला आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत निधी पोहोचवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली. पुणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यात वितरण सुरू झालेलं आहे आणि इथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर निधी जमा होत आहे.
आता माहितीनुसार प्रत्येक तासाला वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा केले जात आहेत, त्यामुळे हळूहळू सर्व पात्र शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहोचत आहेत. आता प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि अनेक भागांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. जळगाव आणि नंदुरबार भागात तर सोसायट्यांमध्ये सुद्धा आनंद दिसत आहे, कारण अनेकांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. आता शेवटचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमची सर्व कागदपत्रे आणि बँक माहिती अचूक असणं गरजेचं बनलंय, कारण योग्य माहिती असलेल्या शेतकऱ्यांनाच निधी मिळणार आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार धुळे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये सुद्धा वितरण सुरू झालेलं आहे आणि स्थानिक बँकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. जर मेसेज यायला उशीर झाला तर शेतकऱ्यांनी बिलकुल घाबरू नये, कारण प्रक्रिया सुरू झाल्यावर काही तासातच पैसे खात्यात येतात. त्यामुळे थोडा वेळ द्या. आता तुमचं बँक खातं आधारशी लिंक आहे का आणि ते सक्रिय म्हणजे ॲक्टिव्ह आहे का हे नक्की तपासा, कारण खातं बंद असेल किंवा लिंक झालेलं नसेल तर अडचण येऊ शकते. सध्या पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू आहे आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये लवकरच प्रक्रिया सुरू होणार आहे. जर तुमचा जिल्हा यादीत नसेल तर तुम्ही निराश होऊ नका, कारण पुढील यादी लवकरच सरकारकडून जाहीर होणार आणि त्यामध्ये इतर जिल्ह्यांचा सुद्धा समावेश केला जाईल. आता अशीच नवीन माहिती वेळेवर मिळण्यासाठी आमच्या चॅनलशी जोडलेले राहा. चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. इतर शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओला शेअर नक्कीच करा. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.